हॅलो ऑल, वेलकम टू माय चॅनल. आपण आज पुढचा जो टॉपिक आहे पार्टनरशिप, तो आपण आज त्याच्यातला जो प्रॅक्टिस आहे 39 आहे तो सॉल्व करणार आहे. पण त्याच्या आधी बघूयात की पार्टनरशिप म्हणजे काय. म्हणजे वेन स्टार्टिंग अ बिझनेस एंटरप्राइज, मनी इज रिक्वायर्ड फॉर अन ऑफिस, रॉ मटेरियल्स एक्सेट्रा. दिस अमाऊंट इज कॉल्ड अ कॅपिटल. म्हणजे हा बिझनेस करता जो पैसा इन्व्हेस्ट करायला लागतो त्याला काय म्हणणार आहे? कॅपिटल. ऑफन 2 or more people put in the money for the capital. In other words, these people start a business by investing in partnership. In a business partnership, all partners have a joint account in a bank. The profit made or loss incurred is shared by the partners in proportion to the money each one has invested. म्हणजे 2-3 जण समजा हा मिळून बिझनेस सुरू करत असतील तर त्यांचं सगळ्यांचं जॉईंट अकाउंट असतं एका बँकमध्ये. तर जेवढं प्रॉफिट झालं आहे तेवढं ज्या प्रपोर्शनमध्ये त्यांनी इन्व्हेस्ट केलं आहे पैसे, त्या प्रपोर्शनमध्ये त्यांना प्रॉफिट मिळतं. आणि जर लॉस झाला तर तेवढ्याच प्रपोर्शनमध्ये त्यांना लॉस सहन करावा लागतो. ठीक आहे, आता आपण हे प्रॅक्टिस सेट आपण सोडवायला घेऊ, म्हणजे तुम्हाला ॲक्च्युअलमध्ये हे कळेल. पहिला क्वेश्चन बघा काय आहे. सुरेश अँड रमेश टुगेदर इन्व्हेस्टेड 1,44,000 rupees in the ratio 4:5 and bought a plot of land. After some years they sold it at a profit of 20%. So what is the profit each of them got? दोघांनी एवढे पैसे इन्व्हेस्ट केले एक लँड बाय करायला, ते आणि कितीमध्ये? 4:5 रेशोमध्ये. प्रॉब्लेम सोडवला. आता जे दिलं आहे ते सगळं आपल्याला लिहून घ्यायचं आहे की काय काय दिलं आहे प्रॉब्लेममध्ये, ते आधी आपण लिहून घेऊ. आता पहिले बघा काय दिलेलं आहे की टोटल इन्व्हेस्टमेंट. सो लिहून घेऊ आपण टोटल इन्व्हेस्टमेंट. किती आहे टोटल इन्व्हेस्टमेंट? ₹1,44,000. बरोबर. त्याच्यानंतर प्रॉफिट त्यांनी किती अर्न केलं आहे? 20% अर्न केलं आहे. सो ते लिहून घेऊ प्रॉफिट अर्न्ड इज इक्वल टू 20%. सो देअरफॉर टोटल प्रॉफिट आधी आपण काढून घेऊया की त्यांना प्रॉफिट किती झालं आणि मग दोघांना मिळून त्याचे किती मिळाले ते काढूया. सो टोटल प्रॉफिट इज इक्वल टू 20% ऑफ किती? 1,44,000. बरोबर. सो 20% आणि ऑफ कसं लिहितो आपण? 20/100 इंटू 1,44,000. सो हे 2 0 कट झाले आणि मग हे 2 0 इथे आले शेवटी. आणि मग आता 2 याला मल्टिप्लाय करायचं. सो 2 4 जा 8, 2 4 जा 8 and 2 1 जा 2. म्हणजे हे एवढं प्रॉफिट त्यांना झालं आहे. 28,800 एवढं प्रॉफिट त्यांना दोघांना मिळून झालं आहे. आता मग दोघांच्या इन्व्हेस्टमेंटचा रेशो काय आहे? 4:5. ठीक आहे, त्याप्रमाणे त्या दोघांना प्रॉफिट जाईल. दोघांना सेम जाईल का प्रॉफिट? नाही, वेगवेगळ्या प्रकार ते काढूयात आपण. प्रपोर्शन ऑफ इन्व्हेस्टमेंट, proportion of investment of सुरेश and रमेश. किती आहे? सुरेश and रमेश इज इक्वल टू 4:5. ठीक आहे. आता त्याला आपण एक्स म्हणूया. जे आपल्याला माहीत नाही आहे त्याला आपण काय म्हणणार आहे? एक्स. सो लेट द प्रॉफिट ऑफ सुरेश बी ₹4x. कारण सुरेशचे किती आहेत? 4 आणि रमेशचा किती आहे प्रपोर्शन त्याचं? 5. सो 4x अँड दॅट ऑफ रमेश इज ₹5x. तर आता हा एक्स आपल्याला फाइंड करायचा आहे. म्हणजे प्रॉफिट दोघांना किती मिळालं? सो या दोघांची ॲडिशन करूयात. 4x प्लस 5x इज इक्वल टू किती मिळाले प्रॉफिट? 28,800. सो देअरफॉर 9x इज इक्वल टू 28,800. सो देअरफॉर x इज इक्वल टू, तर हे 9 काय कुठल्या रिलेशनमध्ये? इथे मल्टिप्लिकेशन. इकडे गेल्यावर काय होणार? डिव्हिजन. सो 28,800 डिवायडेड बाय 9. सो 9ने ह्याला डिवाइड करूयात आपण. इथे बघा 9 1 जा 9, 9 3 जा 27, उरला 1. म्हणजे पुढचा नंबर काय झाला त्याला? 18. सो 9 2 जा 18, 9 0 जा 0, 9 0 जा 0. म्हणजे किती मिळाले आपल्याला? इज इक्वल टू 3,200. आता ही एक्सची व्हॅल्यू मिळाली आहे. आता ही एक्सची व्हॅल्यू ह्याच्यामध्ये पुट करायची आहे 4x आणि 5x. म्हणजे दोघांचं प्रॉफिट किती मिळालं ते आपल्याला कळेल. सो देअरफॉर पहिले आता घेऊयात सुरेशचं प्रॉफिट. सुरेश प्रॉफिट इज इक्वल टू किती आहे? 4x. सो 4 इंटू, सो इथे 4 इंटू काय येणार आहे? 3,200.
सो मल्टिप्लाय केल्यावर काय येतं, हे 2 झिरो असे देतील. 4 2 जा 8, 4 3 जा 12. म्हणजे सुरेशला किती प्रॉफिट झालं आहे, 12,800. आणि आता आपण कोणाचं प्रॉफिट घ्यायचं आहे, रमेशचं. रमेश प्रॉफिट इज इक्वल टू किती आहे, 5x. सो कशाने मल्टिप्लाय होईल, 5ने. 5 × 3,200. सो 2 0, 5 2 जा 10, कॅरी ओव्हरला 1, 5 3 जा 15 + 1 इज 16. सो सुरेशला रमेशला किती झालं आहे, 16,000. म्हणजे दोन्हीचं ॲडिशन करून बघा येतं आहे का, 28,800. तुम्ही हे क्रॉस चेक करा. हे जर बरोबर येत असेल, तुमचा जर आन्सर हे येत असेल टोटल प्रॉफिट, तर तुमचा आलेला आन्सर बरोबर आहे. तर आता फायनल आन्सर लिहून घेऊ. ठीक आहे, तर फायनल आन्सरमध्ये काय येणार आहे, द प्रॉफिट अर्न बाय सुरेश अँड रमेश इज 12,800 अँड 16,000 रिस्पेक्टिव्हली. चला नेक्स्ट प्रॉब्लेम बघूयात. चला नेक्स्ट प्रॉब्लेम बघा. विराट अँड सम्राट टुगेदर इन्व्हेस्टेड 50,000 अँड 1,20,000 रुपीज टू स्टार्ट अ बिझनेस. दे सफर्ड अ लॉस ऑफ 20%. हाऊ मच लॉस डिड ईच ऑफ देम इनकर. सो इथे बघा 20% लॉस झाला. याचा अर्थ ज्यांनी जास्त पैसे इन्व्हेस्ट केले त्याला लॉस जास्त होईल, आणि ज्यांनी कमी इन्व्हेस्ट केले त्याला लॉस कमी होईल. सो तो आपण काढूयात. आता लिहून घ्या पहिले इथे टोटल कॅपिटल जे दिलं आहे ते लिहून घेऊ आधी आपण, जे गिवन आहे ते. सो टोटल कॅपिटल इज इक्वल टू, हे दोघांचे मिळून किती त्यांनी इन्व्हेस्ट केलं आहे ते करूयात. सो टोटल कॅपिटल इज इक्वल टू 50,000 प्लस 1,20,000. सो हे किती झाले, 1,70,000 झाले. बरोबर. आता पुढे दोघांना लॉस किती झाला आहे, तो ह्याच्यातनं ह्या कॅपिटलवरनं आपण आता लॉस काढून घेऊ. सो टोटल लॉस इज इक्वल टू 1,70,000 इंटू किती झाला आहे, 20%. सो 20/100 येणार आहे. ठीक आहे. सो हे 2 0 आणि हे 2 0 गेले. किती राहिले, 1 2 3, 3 0 आपण इथे घेऊयात आधी, आणि मग 2 मल्टिप्लाय करूयात. सो 2 7 जा 14, कॅरी ओव्हरला येणार आहे 1, 2 1 जा 1 + 1 इज 3. सो किती लॉस झाला आहे टोटल त्यांना, 34,000 लॉस झाला आहे दोघांना मिळून. मग आता दोघांनी पैसे तर वेगवेगळे इन्व्हेस्ट केलेत, म्हणजे दोघांना वेगवेगळा लॉस सहन करावा लागेल. ठीक आहे. तर ते आपण काढूयात. प्रपोर्शन ऑफ लॉस proportion of their loss is equal to proportion of their capital. कॅपिटल म्हणजे काय, इन्व्हेस्टमेंट दोघांकडनं केलेली. proportion of their capital. सो किती आहे, 50,000 अपॉन 1,20,000. यांचं प्रपोर्शन काढून घेऊ आपण. ठीक आहे. सो हे 3 0, हे 3 0 कट झाले, हा अजून एक 0 गेला. 5/12 राहिला फक्त. म्हणजे प्रपोर्शन काय दोघांच्या लॉसचं, 5:12. आता हे प्रपोर्शन आपण का काढलं, कारण ह्याच्यावरनं आपल्याला काय काढता येणार की दोघांना सेपरेट वेगवेगळा लॉस किती त्यांना सहन करायला लागला आहे. ठीक आहे. सो इथे लिहूत आपण, लेट विराट्स लॉस बी 5x. ठीक आहे. आणि अँड सम्राट लॉस बी ₹12x. बरोबर. सो देअरफॉर आता आपल्याला काय करायला लागेल, दोन्हीची ॲडिशन आणि इज इक्वल टू काय लिहायला लागेल, लॉस. सो देअरफॉर 5x + 12x इज इक्वल टू किती लॉस झाला आहे, 34,000. सो 12 + 5 इज 17. 17x इज इक्वल टू 34,000. So therefore x is equal to 34,000 divided by 17. So 17 2 जा 34 आहे, म्हणजे इथे येणार आहे 2,000. म्हणजे x ची व्हॅल्यू काय आली, 2,000. आता ह्याच्यावरनं आपल्याला कळेल की दोघांना किती लॉस झाला. सो देअरफॉर आता पहिले घेऊयात विराटचा. विराट्स लॉस इज इक्वल टू 5x. सो 5 इंटू किती करायला लागेल, x ची व्हॅल्यू काय आली आहे, 2,000. सो 2,000 हे किती झाले मग, 10,000. म्हणजे विराटला किती लॉस झाला टोटल, 10,000. आणि सम्राटला किती झाला, सम्राट्स लॉस इज इक्वल टू 12x. म्हणजेच मग किती, 12 × 2,000 म्हणजे 24,000. म्हणजे सम्राटला किती लॉस झाला, 24,000. म्हणजे तुम्ही इथे बघितलं का, ज्याची इन्व्हेस्टमेंट जास्त आहे त्याला प्रॉफिट झाला तर प्रॉफिट पण त्याला जास्त मिळणार आहे, आणि जर लॉस झाला तर लॉससुद्धा त्याला जास्त सहन करावा लागणार आहे. ठीक आहे.
चला नेक्स्ट प्रॉब्लेम मी बुकमधूनच रीड करणार आहे. खूप मोठा आहे प्रॉब्लेम तो, पण सोडवायला एकदम सोपा आहे, छोटासाच आहे. श्वेता, पीयूष अँड नचिकेत टुगेदर इन्व्हेस्टेड 80,000 rupees and started a business of selling sheets and towels from Solapur. Shweta's share of the capital was 30,000 rupees and Piyush's 12,000. At the end of the year, they had made a profit of 24%. What was Nachiket's investment and what was his share of the profit? म्हणजे इथे बघा श्वेताची आणि कोणाची इन्व्हेस्टमेंट दिलेली आहे इथे, पियुषची, पण नचिकेतची दिलेली नाही आहे. मग ती आपल्याला आधी काढायची आहे दोघांची इन्व्हेस्टमेंट, आणि मग त्याला प्रॉफिट किती झाला, म्हणजे फक्त नचिकेतची इन्व्हेस्टमेंट आणि त्याला जो प्रॉफिट झाला आहे तेवढं आपल्याला काढायचं आहे. चला आता मग इथे आन्सरमध्ये लिहून घ्या. श्वेताज कॅपिटल जे दिलं आहे ते लिहून घेऊ आधी. श्वेताज कॅपिटल प्लस पीयूष कॅपिटल प्लस नचिकेत कॅपिटल. इज इक्वल टू काय आहे 80,000. ठीक आहे, तिघांनी मिळून इन्व्हेस्टमेंट केली 80,000, ते आपल्याला दिलेलं आहे. सो आता ह्याच्यातलं आपल्या तिघांचं एक एक आपल्याला माहिती आहे. श्वेताच कॅपिटल किती आहे 30,000 प्लस पियुषने किती इन्व्हेस्ट केले 12,000 प्लस नचिकेतचं आपल्याला माहिती आहे का नाही, सो त्याला आपण काय म्हणूयात एक्स म्हणूयात. ठीक आहे, इज इक्वल टू काय आहे 80,000. चला मग या दोघांची ॲडिशन काय येणार आहे, हे दोन्ही एक्स आपल्याला फाइंड करायला लागेल, तर हे दोन्ही काय करायला आपल्याला इकडे 80,000कडे पाठवायला लागतील, म्हणजे मायनस करायला लागतील. आधी याची ॲडिशन करून घेऊ. हे काय येणार आहे 42,000 प्लस एक्स इज इक्वल टू 80,000. सो देअरफॉर एक्स इज इक्वल टू 80,000 मायनस 42,000. मायनस का झालं, कारण इकडे हे प्लस आहे, इकडे गेल्यावर काय होणार आहे मायनस. सो किती झाले मग इथे 3 0 तर असेच येतील. इथे इथे 2, इथे 10मधनं 2 गेल्यावर राहणार आहे 8, मग इथे झालं 7, 7मधनं 4 गेले 3, म्हणजे इथे नचिकेतनी इन्व्हेस्टमेंट किती आहे 38,000. सो लिहून घेऊ ते. देअरफॉर नचिकेत's कॅपिटल इज इक्वल टू ₹38,000. चला आता ह्याची इन्व्हेस्टमेंट मिळाली. आता त्याला प्रॉफिट किती झालं आहे ते करूयात. They made a profit of 24% on their capital. स्टेप बाय स्टेप सोडवा, म्हणजे तुम्हाला प्रॉब्लेम येणार नाही सोडवायला. सो आता मग हे आपण टोटल इन्व्हेस्टमेंटमध्ये प्रॉफिट काढायचं का नाही, आपल्याला फक्त नचिकेतचं प्रॉफिट हवं आहे, आणि नचिकेतने किती इन्व्हेस्ट केले ते आपल्याला माहिती आहे. सो डायरेक्ट आपण फक्त नचिकेतला किती प्रॉफिट झालं तेवढं काढू शकतो. सो हेन्स नचिकेत's प्रॉफिट इज इक्वल टू किती होणार आहे 24% ऑन किती 38,000 बरोबर. मग हे काय लिहिणार आपण 24/100 इंटू 38,000. सो 2 0 2 0 कट झाले, आणि 24 इंटू 380. सो हा 1 0 तर इथे असं येणार. आपण 24 इंटू 38 इथे करून बघूयात. 38 इंटू 24. सो 4 8 जा 32, कॅरी ओव्हरला 3, 4 3 जा 12 प्लस 3 इज 15, 2 8 जा 16, कॅरी ओव्हरला 1, 2 3 जा 6 प्लस 1 इज 7. सो 2 5 प्लस 6 इज 11, कॅरी ओव्हरला 1, 7 प्लस 1 इज 8 प्लस 1 इज 9. सो 912. म्हणजे किती आलं इथे टोटल 9120. ठीक आहे, नचिकेतला किती प्रॉफिट झालं 9,120. सो इथे फायनल आन्सर लिहून घ्या. इथे नचिकेत इन्व्हेस्टेड 38,000 रुपीज अँड ही गॉट प्रॉफिट ऑफ ₹9,120. चला नेक्स्ट बघूयात. 4th वन रीड करू आपण. A and B shared a profit of 24,500 rupees in the proportion 3:7. Each of them gave 2% of his share of the profit to the Soldiers Welfare Fund. What was the actual amount given to the fund by each of them?
म्हणजे दोघांचं जे प्रॉफिट झालेलं आहे ते आहे 24,500. म्हणजे किती त्यांचं इन्व्हेस्टमेंट आहे ते आपल्याला माहीत नाही आणि त्या किती प्रपोर्शनमध्ये त्यांनी प्रॉफिट झालं आहे दोघांना 3:7 मध्ये. आणि त्यांचा शेअर म्हणजे त्यांचा शेअर जो आहे बिझनेसमधला तो 3:7 आहे. आणि त्याच्यातलं दोघांनीही इच ऑफ देम गेव 2% ऑफ द ही शेअर टू ऑफ द प्रॉफिट टू द, म्हणजे या प्रॉफिटमधनं 2% शेअर त्यांनी सोल्जर्स वेलफेअर फंडला दिला आहे. मग त्यांनी ॲक्च्युअल अमाऊंट किती दिली ते आपल्याला फाइंड करायचं आहे. चला हे लिहून घ्या. मग आधी जे दिलं आहे आपल्याला ते आपण लिहून घेऊ. आधी लिहून घ्या प्रपोर्शन ऑफ देअर कॅपिटल. प्रपोर्शन लिहून घेऊ आधी आपण. प्रपोर्शन ऑफ देअर कॅपिटल ॲज वेल ॲज देअर प्रॉफिट. प्रॉफिट पण त्यांनी त्याच प्रपोर्शनमध्ये शेअर केलं आहे ना. सो ॲज वेल ॲज देअर प्रॉफिट किती आहे 3:7. सो लेट द प्रॉफिट ऑफ A be 3x and B be 7x. ठीक आहे. आता त्यांची ॲडिशन करूया. देअरफॉर 3x + 7x इज इक्वल टू किती प्रॉफिट आहे टोटल प्रॉफिट. म्हणजे किती आहे टोटल प्रॉफिट 24,500. ठीक आहे. हे प्रॉफिट त्यांना झालेलं आहे. सो 10x इज इक्वल टू 24,500. सो देअरफॉर x इज इक्वल टू काय येणार आहे 10 इकडे गेल्यावर 24,500 डिवायडेड बाय 10. एक 0 गेला म्हणजे किती झालं आहे 2,450. हे एक्सची व्हॅल्यू मिळाली आपल्याला. मग आता एचं प्रॉफिट काढूया त्याच्यावरनं. एच प्रॉफिट इज इक्वल टू 3x आहे. सो 3 × 2,450. सो हा 0 असाच राहिला. 3 5 = 15 कॅरी ओव्हरला 1. 3 4 = 12 + 1 इज 13 कॅरी ओव्हरला 1. 3 2 = 6 + 1 इज 7. सो किती आलं आहे हे ₹7,350. हे प्रॉफिट कोणाचं काढलं आहे आपण एचं. आता बीचं काढूयात. बीच प्रॉफिट इज इक्वल टू किती आहे 7x. सो 7ने मल्टिप्लाय करायला लागेल. 7 × 2,450. सो इज इक्वल टू इथे पण 0 घेऊ मागे. 7 5 = 35 कॅरी ओव्हरला 3. 7 4 = 28 + 3 इज 31. म्हणजे कॅरी ओव्हरला राहणार इथे किती राहणार 3. आणि 7 2 = 14 + 3 इज 17. सो किती मिळाली अमाऊंट. बीचं प्रॉफिट किती झालं आहे 17,150 रुपीज. मग आता त्यांनी ह्याच्यातले दोघांनी ह्या प्रॉफिटमधले 2% त्यांनी सोल्जर वेलफेअर फंडला दिले. ते आपल्याला काढायचं आहे. ते लिहून घेऊ मग. फॉर सोल्जर्स वेलफेअर फंड गिवन बाय. आता पहिले एचं काढूयात. एने किती दिलं. सो ए इज इक्वल टू त्यांनी 2% दिलं म्हणजे 7,350. तर त्यांनी 2% दिलं म्हणजे 2 किती 100%. म्हणजे काय आपण 100 घेतो. सो इज इक्वल टू काय येणार आहे हा 0 कट झाला. त्याच्यानंतर ह्याला 5ने डिवाइड करूयात. 5 2 = 10. 5 1 = 5 उरले 2. 5 4 = 20 उरले 3. 5 7 = 35. आणि हे 2 2 कॅन्सल झाले म्हणजे किती आलं ₹147. ठीक आहे. म्हणजे एने किती दिलं आहे फंड 147 रुपीज. आता बीने काढूयात. 17,150 × 2%. सो 2/100. सो 0 इथे कट झाला. 2 1 = 2. 2 5 = 10. 5ने याला होईल कारण इथे शेवटी 5 आहे. सो 5 1 = 1. 5 3 = 15 उरले 2. 5 4 = 20 उरला 1. 5 3 = 15. सो 343 रुपीज. 343 म्हणजे बीने किती दिले ₹343. सो फायनल आन्सर काय येणार आहे ॲक्च्युअल अमाऊंट गिवन बाय ए इज ₹147 अँड बी इज ₹343. चला नेक्स्ट बघूयात. चला हा लास्ट क्वेश्चन आहे. जया, सीमा, निखिल and Nilesh put in all together 3,60,000 rupees to form a partnership with their investment being in the proportion 3:4:7:6.
म्हणजे प्रत्येकाचा शेअर किती याचा 3 आहे एकाचा, तर दुसऱ्याचा 4 आहे सीमाचा, निखिलचा 7 आहे आणि निलेशचा 6 आहे. सो व्हॉट वॉज जयाज ॲक्च्युअल शेअर इन द कॅपिटल, म्हणजे फक्त जयाचा ॲक्च्युअल शेअर काढायचा आपल्याला. त्याच्यानंतर दे मेड अ प्रॉफिट ऑफ 12%. सो हाऊ मच प्रॉफिट डिड निखिल मेक, म्हणजे दोनच गोष्टी आपल्याला काढायच्या. आधी प्रॉफिट काढायचं आहे, मग जयाने किती इन्व्हेस्ट केले होते आणि निखिलला किती प्रॉफिट झालं तेवढंच काढायचं आहे. आता जे दिलं आहे आधी ते लिहून घेऊयात. चला इथे लिहून घेऊ. टोटल कॅपिटल ऑफ जया, सीमा, निखिल अँड निलेश इज रुपीज किती आहे टोटल मिळून 3,60,000. ठीक आहे, हे दिलेलं आहे. त्याच्यानंतर अजून काय दिलं, त्यांचं प्रपोर्शन दिलेलं आहे की किती प्रमाणात त्यांनी इन्व्हेस्टमेंट केली. सो ते लिहून घेऊ. लेट देअर कॅपिटल बी 3x, 4x, 7x अँड 6x रिस्पेक्टिवली. रिस्पेक्टिवली का लिहायचं, म्हणजे प्रत्येकाचं जे नाव आहे त्याचं, म्हणजे त्याचं पहिलं आहे, म्हणजे जयाचं 3x आहे, सीमाचं 4x, निखिलचं 7x आणि निलेशचं 6x. सो देअरफॉर या सगळ्यांची आता काय होणार, ॲडिशन होणार. इज इक्वल टू इन्व्हेस्टमेंट येईल. सो 3x प्लस 4x प्लस 7x प्लस 6x इज इक्वल टू 3,60,000. सो हे टोटल मिळून किती झाले, 7 प्लस 6 इज 13, 20. 20x इज इक्वल टू 3,60,000. सो देअरफॉर x इज इक्वल टू 20 कुठे जाणार आहे आता, डिव्हिजनला. सो 20 ते 0 0 कॅन्सल झालं. 2ने याला डिवाइड केल्यावर काय येणार आहे, 2 1 जा 2, 2 8 जा 16, 2 0 जा 0, 2 0 जा 0, 2 0 जा 0, 18,000 इज इक्वल टू काय आलं मग 18,000. मग आता ही एक्सची व्हॅल्यू आली. मग त्याच्यावरनं आता आपण जयाचं कॅपिटल काढू शकतो. सो जयाचं कॅपिटल किती येणार आहे, जेवढं सांगितलं आहे तेवढं सोडवायचं आहे आपण, प्रत्येकाचं नाही काढत बसायचं आहे. सो जयाज कॅपिटल इज इक्वल टू किती आहे, 3x आहे तिचं. ठीक आहे, सो इज इक्वल टू 3 इंटू 18,000. सो हे किती झालं आहे, 18 3 जा 54. सो 54,000 जयाने इन्व्हेस्ट केले होते. आता प्रॉफिट किती झालं आहे त्यांना, टोटल 12%. ते लिहून घेऊ आधी. दे मेड अ प्रॉफिट ऑफ 12%. मग 12% प्रॉफिट झालं तर टोटल प्रॉफिट किती येणार आहे, देअरफॉर टोटल प्रॉफिट इज इक्वल टू, कशावर काढणार आता टोटल प्रॉफिट, जी पूर्ण इन्व्हेस्टमेंट अमाऊंट आहे त्याच्यावर. सो ते लिहून घेऊ. 3,60,000 इंटू 12/100. सो हे 0 0 कट झाले. सो 12 इंटू 3,600. सो हे 2 0 असेच येणार मागचे. 12. सो हे येणार आहे 432. एवढं चौघांना मिळून प्रॉफिट किती झालं आहे, 43,200 प्रॉफिट झालं आहे. हे टोटल प्रॉफिट झालं आहे. आता आपल्याला काय विचारलं आहे फक्त की निखिलने किती प्रॉफिट घेतलं आहे ते आपल्याला काढायचं आहे. सो हे लिहू. ऑल्सो प्रॉफिट शेअरिंग रेशो लिहायला लागेल आधी आपल्याला, कारण जशी इन्व्हेस्टमेंट आहे तेवढंच त्यांना प्रॉफिट मिळणार आहे ना. प्रत्येकाला सेम प्रॉफिट मिळणार नाही, प्रत्येकाला त्यांच्या इन्व्हेस्टमेंटप्रमाणे प्रॉफिट मिळेल. सो रेशोज सेम ॲज इन्व्हेस्टमेंट रेशो. देअरफॉर टोटल प्रॉफिट इज इक्वल टू 3x प्लस 4x प्लस 7x प्लस 6x. सो प्रॉफिट किती आहे टोटल, 43,200 इज इक्वल टू 20x. देअरफॉर x इज इक्वल टू 43,200 डिवायडेड बाय 20. सो 2 0 0 कट झाले. 2ने याला डिवाइड होईल का, होईल, कारण शेवटी 0 आहे.
सो 2 बघा 2 2 जा 4, 2 1 जा 2, इथे उरला 1, 2 6 जा 12, 2 0 जा 0, म्हणजे किती आलं आहे 2160. ही एक्सची व्हॅल्यू आली. आता मग निखिलचं प्रॉफिट किती झालं त्याच्यामध्ये ते करूया. देअरफॉर निखिल्स प्रॉफिट इज इक्वल टू, त्याची इन्व्हेस्टमेंट किती आहे निखिलची, आता बघा इथे निखिलची किती आहे 7x आहे. सो निखिल्स प्रॉफिट इज इक्वल टू 7x. आता एक्सची व्हॅल्यू कुठली घ्यायची आपल्याला, ही घ्यायची आहे. ठीक आहे, वरची घ्यायची नाही आहे. हे वरचं आपण इन्व्हेस्टमेंट करता काढले, दोघां सगळ्यांची मिळून इन्व्हेस्टमेंट किती झाली होती, किती केली होती त्याच्याकरता हे काढलं आहे. सो एक्सची व्हॅल्यू कुठली घ्यायची आत्ता प्रॉफिट करता ही. सो 7 × 2160. सो इथे 0 असाच येणार आहे. 7 6 जा 42, कॅरी ओव्हरला 4, 7 1 जा 7 + 4 इज, कॅरी ओव्हरला 1 येणार आहे. 7 2 जा 14 + 1 इज 15. सो किती आलं आहे 15,120 रुपीज. कोणाचं प्रॉफिट आलं आहे, हे निखिलचं प्रॉफिट आलं आहे. चला इथे आपलं हे प्रॅक्टिस सेट आणि आपला लेसन आहे इथे संपलेला आहे. याची थोडी पहिले तर तुम्हाला डायरेक्ट आणि इनडायरेक्ट प्रोपोर्शन खूप सोपं जाईल, पण थोडं पार्टनरशिपचे जे आहे त्याची थोडी प्रॅक्टिस करा. जास्तीत जास्त प्रॉब्लेम न बघता सॉल्व करायची प्रॅक्टिस करा, की जेवढं दिलेलं आहे गिवन आणि मग आपल्याला त्याच्यातनं काय फाइंड आउट करायचं आहे त्याची जास्त प्रॅक्टिस करा. मी तुम्हाला एक्झाममध्ये सोडवायला सोपं जाईल. माझा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक आणि सबस्क्राईब करा. थँक्यू.